मिरजेत गावठी पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना मिरज शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी केली अटक। रंगपंचमीच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक किरण रासकर हे स्वतः आपले पथकासह पेट्रोलिंग करीत असताना वाहनात बसलेल्या तिघांकडे देशी बनावटीचे पिस्तूल आणि 3 जिवंत काडतूस सापडल्याची घटना घडली आहे। मिरजेतील कमानवेस जवळील फायर ब्रिगेड स्टेशन लगत असलेल्या चौकामध्ये फॉर्च्युनर गाडीमध्ये 3 इसम हे संशयास्पदरित्या गाडीत बसले असल्याचे पाहिल्यानंतर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या पथकाने वाहनाची झडती घेत असता त्यांच्याकडे देशी बनावटीचे 1 पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे आढळून आले। अक्षय बंजरंग खोत वय वर्षे 29, अमर उर्फ संतोष जयराम खोत वय वर्षे 32, अविनाश बबन हारगे वय वर्षे 28 या तिघांना ताब्यात घेऊन मिरज शहर पोलीस ठाण्यात तिघांच्यावर गुन्हा दाखल केला आहे। तिघे कवठे महांकाळ येथील असून फॉर्च्युनर वाहन, 1 देशी बनावट पिस्टल व 3 जिवंत काडतुसे असा एकूण 27,14,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। यातील 2 आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर खून व दरोड्यासारखे गुन्हे दाखल असून मिरज शहर पोलीस अधिक तपास करीत आहेत। ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज प्रणील गिल्डा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण रासकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर यांच्यासह डीबी पथकाने ही कारवाई केली आहे।